पुढे कर. उशीर काय झाला? बोल बोल. मॅडम काय झालं माहितीये का? आणि हात पुढे कर. हात नाही खाली करायचा. किती वेळा सांगितलंय शाळा किती वाजता असते माहित नाही तुम्हाला? हो मॅडम माहितीये बोल मला. अंगठे धरून उभा राहा. पायाचे. मॅडम ट्रस्टी. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. बसा ना. बसणं वगैरे नंतर. हे बघा मॅडम, नाजुका सहस्रबुद्धे या मुलाला ज्याला तुम्ही छडी मारलीत त्याचे वडील आपल्या शाळेच्या नव्या इमारती करता 25 लाख डोनेशन देणार आहेत आणि ते जर त्यांनी नाही दिलं तर ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. समजलं? तेव्हा आता त्याला सॉरी म्हणा. मी सॉरी म्हणणार नाही. अहो आपल्या शाळेला ते कोर्टात खेचतील. तू माझा कोर्ट कशाला खेचतोय? टीचरना कोर्टात खेचतील, शाळेला कसं खेचणार? शट अप. आपल्याला कोर्टातून बाहेर काढायला आपल्याकडे चांगला वकील आहे. कोण आहे? माझा मुलगा ॲडव्होकेट मधुकर सहस्रबुद्धे. माय लॉर्ड, एखादा विद्यार्थी मोठा झाल्यावर, म्हणजे असा नाही असा मोठा झाल्यावर. कोणत्या विद्यार्थ्याबद्दल बोलताय तुम्ही? असा बेजबाबदार माणूस न बनता एक सुजाण नागरिक बनावं म्हणून त्याच्यावर लहानपणीच संस्कार करणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच आरती टीचरने सचिनला त्याच्या लहान वयात शिक्षा केली. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. संस्काराच्या नावाखाली लहान मुलांना जर अशीच शिक्षा होणार असेल तर ती मोठेपणी सुजाण नागरिक नाही तर बेभान सायकिक बनतील मिलॉर्ड. शाळेत उशिरा आल्यामुळे प्रिन्सिपल सहस्त्रबुद्धेने त्याला शिक्षा केली. मग दुसऱ्यांदा शिक्षा करायची गरजच नव्हती. त्या मुलाची चूक आहे तर तो बाथरूमला गेला होता. या निरागस लहान मुलाला संपूर्ण तासभर वर्गाबाहेर उभा केला. पण प्रार्थनेची वेळ माहित असताना सचिनने त्या आधीच बाथरूमला जाऊन यायला हवं होतं. तुम्हाला आता बाथरूमला जायचं असेल तर जा ना. बघा मला झाल्यावर जाईन ना मी. मग तोही झाल्यावरच जाईल ना. मिलॉर्ड, तिरोडकर केस उगाच भलतीकडे नेत आहेत. भलतीकडे नाही मिलॉर्ड, बाथरूम कडे नेतोय. कारण त्यामुळेच यायला उशीर झालाय. मिलॉर्ड बोल 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 बोल. मिलॉर्ड, आरती टीचर दुधल्या तांदळासारखा स्वच्छ मिलॉर्ड, खरं सांगायचं तर या आरती टीचर पेक्षा या सगळ्याला जबाबदार आहेत या शाळेच्या बेजबाबदार प्रिन्सिपल सहस्त्रबुद्धे मॅडम. नाही आई दुधल्या तांदळासारखी स्वच्छ आहे. अरे जज साहेबांना कळेल असं बोला. जज साहेब दुधल्या तांदळासारखी स्वच्छ आहे. मी पण. तिरोडकर उगाचच साईचा पर्वत करतायत. आई राईचा पर्वत करतायत. मिस्टर मधुकर, तुम्हाला नक्की म्हणायचं काय? ऑर्डर ऑर्डर. कोर्टासमोर आलेल्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हे कोर्ट सरस्वती मंदिर शाळेला दोषी ठरवत आहे. द केस इज क्लोज इन दिस कोर्ट. हॅलो हॅलो बाबा तुम्हाला भेटायला आलाय ना, तो माझा मित्र मधुकर आहे. हे बघा, तुम्हाला चांगलं वाटलं तरच नोकरीवर ठेवा. नाही म्हणजे तसा तो चांगलाच आहे, खूप साधा पण आहे. अहो त्याला साधं बाथरूमला जायचं असलं ना तरी तो सांगायला लाजतो. आणि आता त्याला जायचंय. शिवांबू केंद्रात आल्यावर प्रत्येकाला बाथरूमला होतच. थांबा मी आलो. मधू, हे मधू, मधू, तिकडे काय करतोयस? इकडे. कोण मी? हो, टाकल्या कोण आहे रे? मालक आहेत ते. मालक. मधू. बोला साहेब. मधू माझी मुलगी मला म्हणाली तू राजा पवारला मुद्दामच लटकावलंस. नाही तुमचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी त्याला सासरी पाठवला. तिकडे एवढी गर्दी होती ना साहेब, म्हणून मला कळलं चुरून करून घ्यायचं. पण तुम्ही मला एवढं बोलवलं साहेब. तिथे बाथरूम तिकडे. ते का? आईला मस्त आहे. अरे मस्त नाही, जाऊन ये.
कशाला? बाथरूमला जायचंय ना तुला? नाही, मला बाथरूमला नाही जायचंय. मी माझ्या आईसाठी चुरण घ्यायला आलो होतो. तिच्या पायाला एवढं लागलंय ना. तिकडं काही जोक झाला का? तो व्यायामाचा प्रकार आहे. अच्छा अच्छा अच्छा. तर माझ्या आईला एवढं पायाला लागलंय ते ना. मधूने सांगितलंय मला. कोण मधू? मधूला ओळखत नाहीस लबाड? मधू माझी मुलगी. कुठं असते ती? टूर घेऊन गेलीये कुलू मनालीला. म्हणजे तिला कुलू मनालीला कळलं की मला मुंबईला सुसूला झालीये. आईला काही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत की का आतलं कळणार? बघा जोक करत हसतायत ते. अरे बाबा आता नाटकं पुरे झाली. मी तुला नोकरी देणार आहे. ओके? मला नोकरी देणार तुम्ही? येस. आता मधूने सांगितलं म्हणजे दिलीच पाहिजे. आईला मधूला हे पण माहितीये की मला नोकरीची गरज आहे. मला बरंच काही माहितीये. नंतर सांगतो. तू आधी जाऊन ये. अहो पण मला नाही झालीये. आलो 5 मिनिटात. जाऊ नका तुम्ही. आलोय. धू धुवायचा राजा पवार, त्याला तू लटकवलंस? त्याला नाही रे, तू मला लटकवलास. धंदा म्हटलं की वसुली महत्वाची. वसुली मागती कशी, हार नाही तर पार. राजा पवार ती करायचा. मी वैशाली. ही घ्या वाटली. याच्यात काय करायचं? यात जमा करायची. नमस्कार. नमस्ते. इथेच चुकायचा राजा पवार. पद्धतच चुकीची होती त्याची. आपण नवीन पद्धत वापरूया. आता यापुढे जो तुम्हाला पैसे देणार नाही ना त्याच्यावर आपण केस लावू, नोटिसा लावू, नाहीतर शिवांबू लावू. शिवामू म्हणजे? स्वतःची सुसू. शी नाही सू. जी पोटात तर घेतातच, शिवाय अंगालाही लावतात. काय पावडर आहे का हो? त्यामुळे कशी स्किन चमकदार होते. स्किन ग्लोरी. हियोकारी. अरे गोडाऊन वाटतं. हे आपलं हेड ऑफिस, आपला अड्डा. अरे थांबतो काय? चल चल चल. दारूचा वास येतोय. ही आपली दारूची फॅक्टरी. इथे आपण दारू बनवतो, बाटल्यात भरतो आणि ट्रान्सपोर्ट करतो. हे तुला काम करायचंय. अतिशय प्रेमानं दारू विकायची. वसुली करताना स्ट्रॅटेजी वेगळी आहे. नाही वसुली झाली आपण लगेच त्याला ट्रान्सफर करतो. वसुलीच्या नंतर बघू. चाल स्वागत कक्षात. हे घे भाई, वेलकम ड्रिंक. घे. नाही मी नाही पित. अरे दारूचा धंदा कसा करणार? दारू पित नाही तर घे. पहिला दारूची आपलीच आहे. घे घे घे. नाही नको. वाह, घोडा तरी चालवता येतो का नाही? घोडा? हा, लहानपणी वडिलांच्या पाठीवर बसून खेळायचो. आता काय माझ्या पाठीवर बसून घोडा खेळणार का काय? अरे हा घोडा म्हणतोय मी. हा घोडा घे वसुलीसाठी. आणि हा घोडा पान घोडा सिक्युरिटीसाठी. घे घे आणि सगळ्यांकडून तारखा घे. कोणाच्या कुठल्या तारखा आहेत, वसुली कशा करायच्या, त्याला सगळ्या तारखा दे रे. बरोबर? हा बोल. अरे बोल ना, घाबरतो काय? हॅलो, कोण रे तू? अरे बेबी बोलतोय. रंजाबाई. रंजाबाई. सॉरी बाई, बोलो बाई. तुझ्या माणसाने माझ्या माणसाला नेला. नाही नेला. अरे नेला. जर तो मेला तर मी तुझा केला धंदा बंद. कळला? काय रे, कशाला यांचे पैसे बाकी ठेवता? देऊन टाका ना. प्रकरण मारामारीपर्यंत चाललंय. अरे देवा. काय रे? हा मग बघा ना. अरे काय आहे? सोडा. ए सोडा त्याला. अरे हा जा रे बाबा. हा रंजाबाईचा माणूस आहे. मला नको अति कळायला. खरं वसुली करणं यांच्यापासून फार अवघड आहे. अरे काय तो राजा पवार किती प्रेमानं वसुली राजा करायचा. पवार, राजा पवार.